म्हणजे आम्ही ज्यावेळेस म्हणतो ना की आयुर्वेद तुम्ही लाईफस्टाईल किंवा जीवनशैली म्हणून स्वीकारा, ते यासाठी कॉन्फिडेंटली म्हणतो की त्याचे प्रिन्सिपल खूप सोपे आहे. आयुर्वेदाचं सिंपल प्रिन्सिपल आहे डिमांड अँड सप्लाय. अच्छा. मागणी आणि पुरवठा. पेशंटला मी एक प्रयोग सांगतो नेहमी की सुट्टीच्या दिवशी तुम्ही एक प्रयोग करायचा. सकाळी उठल्यानंतर मला किती वाजता भूक लागायला लागली. उठल्या उठल्या पाणी टाक, पोटात घे, हे घे, ज्यूस घे, काही करायचं नाही. फक्त शरीराकडे लक्ष द्यायचं आणि ऑब्झर्व करायचं मला भूक किती वाजता लागते. ते बरोबर सांगतात आम्हाला 9 नंतर भूक लागायला लागते. कारण आयुर्वेदाने 10 ते 2 हा पित्ताचा काळ सांगितलेला आहे. बरोबर. विशिष्ट काळ सांगितलेले आहेत. 6 ते 10 कफाचा काळ आहे, 10 ते 2 पित्ताचा काळ आहे, 2 ते 6 वाताचा काळ आहे. या काळामध्ये तुमच्या शरीरामध्ये पाचक अग्नी निर्माण होतो आणि तो डिमांड करतो गिव्ह मी समथिंग. ज्यावेळेस बॉडी तुम्हाला सांगते गिव्ह मी समथिंग, त्यावेळेस तुम्ही द्या. त्याच्यावरती व्यवस्थित पचन होतं. 5-6 तासानंतर परत तुमचे पाचक अग्नी ॲक्टिवेट होतो, पाचक स्राव यायला